अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी भक्तीचा महासागर उसळला। श्री कृष्णाजी अवधूत महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली। संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती। गुरुवारी दिनांक 19 तारखेला सायंकाळी 6 वाजता संस्थांचे विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीत अखंड अवधूती भजनाच्या गजरात हरिभक्तपरायण श्री चरणदास कांडलकर यांच्या हस्ते झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा भव्य दिव्य आणि नेत्रदीपक सोहळा पार पडला। या अद्वितीय क्षणांचे साक्षीदार बनण्यासाठी उपस्थित भाविकांनी तो अनुभव आपल्या मनात कायमचा साठवून ठेवला। गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सवाची सुरुवात बुधवारी दिनांक 18 तारखेला मोठ्या उत्साहात झाली। पहाटेपासूनच भाविक विविध वाहनांनी सावंगा विठोब्याकडे दाखल होत होते, त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अनेक भाविकांनी आधीच येथे मुक्काम ठोकला होता। संपूर्ण परिसरात अवधूती भजनांचे सूर गुंजत होते। भाविकांनी जागोजागी थांबून विटेवर कापूर जाळत श्री अवधूत महाराजांची भक्तिभावाने आराधना केली, त्यामुळे वातावरणात कापुराचा दरवळ पसरला होता। समाधीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तरीही भाविकांनी शिस्तीत तासनतास प्रतीक्षा करून दर्शन घेतले। यात्रेनिमित्त विविध दुकाने, आकाशपाळणी व मनोरंजनाची साधने सजली होती। पोलीस अधीक्षक ग्रामीण विशालजी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। वाहतूक व पार्किंग व्यवस्थेसह संपूर्ण यात्रेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले। मंदिर प्रशासनाने सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली। तसेच चांदूर रेल्वे अमरावती आगारातून विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती। अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतजी वानखडे व वर्धा लोकसभेचे खासदार अमरजी काळे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी महाराज यांच्या देवस्थानला भेट देऊन अवधूत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी संस्थांचे अध्यक्ष पुंजारामजी नेमाडे व विश्वस्त मंडळांनी खासदार बळवंतजी वानखडे व खासदार अमरजी काळे यांचे स्वागत करून त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला।